सिंदेवाईचा सागर दिल्लीला आला आणि दिल्लीवरून कपडे घेऊन नाही गेला तर मग मतलबच का दिल्लीमध्ये येऊन. आणि एवढा मोठा मॉल पाहून तर भाई आज तर मी पुरा शॉकच झालो होतो. तर का म्हणता मित्रमैत्रिणी, तुम्हाला तर माहिती आहे मी सिंदेवाईचा ब्लॉगर. एकदम से तर सकाळी मी काही झोपून उठलो नाही. त्याच्यानंतर मला लागली होती भूक, तर मग मी गेलो छोला भटोरा खासाठी. छोला भटोरा खाता खाता भावले म्हणलो आज तर आपल्याला काही शूट काही आहे नाही म्हणलो, तर आज मला चल म्हणलो थोडंसं दिल्ली घुमव म्हणलो, मला कपडे घ्यायचे आहेत म्हणलो, कारण एकच येणं होते म्हणलो दिल्ली, दुबारा येते नाही येत काय गॅरंटी नाही म्हणलो माझी. तर भावना मला एका दिल्लीच्या मार्केटमध्ये आणला. नाव तर बिलकुलच नाही आता, पण येथून आता टी शर्ट घेतो म्हणलं एक दोन. आणि मी एवढा कन्फ्यूज झालो होतो भावांनो का कोणती टी शर्ट घेऊ ना कोणती नाही, कारण अलग अलग प्रकारचे पुरे अलग अलग डिझाईनचे प्रिंटेड विंटेड सब होते म्हणलं. साला विचारातच पडलो होतं का आता हे घेऊ का ते घेऊ. येथून तर दोनच टी शर्ट घेऊनच टाकलो. मग भावना म्हणलं नव्हतं का तुला आज मॉलमध्ये घेऊनच जातो म्हणे, तर म्हणलो चल. तर फायनली भावना मला मॉलमध्ये बी घेऊन आला. मग मी विचार करत बसलो का आता मॉलमध्ये आलो तर येथून काहीतरी घेऊन जावं म्हणलो, पण का घेऊ आपल्याला घेण्यालायकीचा काच राहते कपडे. तेवढ्या कपड्यामधून हे दोनच मस्त वाटले, म्हणजे अजूक होते जास्त, पण कसं पैसे जास्त राहतात ना मॉलमध्ये, साला जास्तच रेट राहते. कपडे तर झाले घेऊन, तर आता आपल्याला जायचं होतं घरी. मग खाली आलो आणि दादाने कॅब बुक केला. तर चला मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.